पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होतोय। याही आठवड्यात शेतकरी मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जाते। शक्तीपीठ महामार्ग, लाडकी बहीण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची चिन्ह आहेत। तर ड्रग्ज संदर्भातलं विरोधक सरकारचं लक्ष वेधणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। विरोधक दुसऱ्या आठवड्यात पुन्हा शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, दुसऱ्या आठवड्यातलं कामकाज आजपासून सुरू होत आहे। किती वाजता सभागृह सुरू होणार आहे आणि कसं कामकाज होईल? विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची रणनीती कशी असेल? सगळ्यात महत्त्वाचं, शनिवारच्या ठाकरे बंधूंच्या भाषणानंतर आगामी काळातल्या युतीच्या संकेतानंतर सुरू होत असलेलं हे अधिवेशन आहे। लगवी निश्चितच पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सभागृहामध्ये एकूणच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं। मात्र पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, सौर कृषी पंप संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी असतील, तसेच वीज दरासंदर्भातील निर्णय असेल, या सर्व प्रकरणांवरती पुन्हा सत्ताधाऱ्यांवरती विरोधक आक्रमक पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग आणि त्रिभाषा सूत्री संदर्भात सुद्धा एक ठोस भूमिका जी आहे ते या ठिकाणी विरोधक घेणार आहेत। आज सुद्धा पायऱ्यांवरती आंदोलन पाहायला मिळेल। मात्र त्रिभाषा सूत्री विरोधामध्ये आज आझाद मैदानमध्ये सुद्धा आंदोलन आहे। त्याची कुठेतरी पडसाद जे आहेत ते सुद्धा आज विधान भवनामध्ये उमटण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शनिवारी ठाकरे बंधू जे एकत्र आले होते, यानंतर प्रताप सरनाईक यांचं असलेलं पत्र, त्यानंतर निर्माण झालेला वाद, हा सर्व या संदर्भातील ज्या चर्चा आहेत त्या पुन्हा या विधान भवनाच्या परिसरामध्ये आज सुद्धा उमटून त्यावरती चर्चा होताना पाहायला मिळतील। सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये आरोप प्रत्यारोपांची एक फैरी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आणखी एक मुद्दा महत्त्वाचा यामध्ये आहे तो म्हणजे पावसाळी अधिवेशन सध्या आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं पावसामुळे झालेलं अतोनात नुकसान, यामुळे कुठेतरी अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाहीये। या संदर्भात सुद्धा लक्ष हे सभागृहाचं वेधण्यात येणार आहे। तर दुसरीकडे मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी जो ड्रग्जचा विळखा तरुणांमध्ये पडतोय त्या संदर्भात सुद्धा यापूर्वी सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं होतं। आता पुन्हा या प्रश्नावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारती असतील, आगीच्या घटना असतील, अशा अनेक ज्या मुंबईमध्ये प्रश्न जे आहेत ते सुद्धा आज मुंबईतील आमदार जे आहेत ते सभागृहामध्ये मांडतील। त्यामुळे यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहेत ते शेतकऱ्यांचा प्रश्न असणार आहे, महिलांसंदर्भातील जो प्रश्न असणार आहे आणि एकूणच सौर कृषी पंपासंदर्भात जो गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उच्चारला जातोय। काही शेतकऱ्यांची यामध्ये पिळवणूक होतीये, काही लोकांना विजेवरचे पंप हे नाकारले जात आहेत, सौर ऊर्जा घेण्यास भाग पाडलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी जे शेतकऱ्यांची पिळवणूक होते त्यावरती काय नक्की उत्तर हे सभागृहात दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।